तसे फार साहित्यातले पदार्थ फार जास्ती नाहीयेत. नाही, मीठ टाकूयात आपण. मीठ किती लागणार आहे? अजून थोडं. बस बस. आता हे व्यवस्थित परतून झालेलं हो, हो, आहे. झालं. पुढची कृती काय आपली? आता ते वांगे कापून ठेवलेले आहे ना, त्याच्यात ते शेंगदाण्याचं कूट थोडं भरून ह्याच्यामध्ये ठेवायचं. ती चटणी जी आपण केली होती, हो की नाही? हो. ह्याच्यात काय काय म्हणाला तो मगाशी तुम्ही? लसूण, कोथिंबीर, हां. तिखट, मीठ. कोथिंबीर आणि लसूण पण आहे. हो. पण मग ते वाळून घ्यायला लागलं असेल? नाही नाही नाही, डायरेक्ट आम्ही ओलं केलं तरी चालतं. बरं, हे कसं? ऍक्च्युअली कोथिंबीर ओलं नाही असते, हां. ते सुकं असते ना, तेव्हाच आम्ही घालतो डायरेक्ट. बरं. पाणीमध्ये ओलं असले तर ना ते चटणी खराब होते. बरोबर, ठीक आहे. मग आपण आता हे ह्याच्यात भरून घ्यायचं का? हो हो. घ्या. बरं, हे वांगे जे आहेत ते देठासह घ्यायचं काही कारण आहे का? देठाचं सह म्हणजे त्याचं टेस्ट वेगळं येते. बरं, ठीक आहे. ते म्हणजे हे पूर्ण शिजवून पण नाही, थोडंसं कच्चं शिजवते ते. बरं, म्हणजे अख्खं वांगच थोडंसं कच्चं शिजवायचं का? हो. बरं, मग ते म्हणजे ते चावून म्हणजे कसं हे खातो ना आपण. बरोबर बरोबर. तसं खाऊन. आणि परदेशातल्या सुद्धा बऱ्याच रेसिपीज मध्ये अर्ध कच्चं ठेवायची एक पद्धत आहे, कारण ते तसं खायला छान लागतं आणि ते जास्ती हेल्दी असतं असं म्हणतात. आमच्याकडे असंच हे वांग्याची भाजी करताना पूर्ण शिजवत नाही ते. बरं. अर्ध शिजवते. बरं. असं हे वांग्यामध्ये आपण ते सारण भरलं दाण्याच्या चटणीचं आणि ते सोडलं त्या मिश्रणात. आता थोडंसं हे परतून घ्यायचं. हे बरं, ते सगळं मिक्स व्हायला पाहिजे ना. बरं. मग नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगाचं कूट टाकायचं परत. बरं. हे शेंगदाण्याचे. बरं, म्हणजे हे आधी जे आपण केलंय ते हे कांदा टोमॅटोचं मिश्रण ते परतून घेतलं, ते सगळं ह्यात वांग्यांना वरतून लागलं पाहिजे. हो की नाही? लागायला पाहिजे. आणि आता काय? आता थोडंसं पाणी घालूया आपण. बरं, घ्या. आणि ह्याच्यामध्ये अजून थोडंसं आम्ही शेंगाचं चटणी ग्रेव्हीसाठी. बरं, वरून ऍड करायचं. वरून ऍड करायचं तुम्हाला जेवढं पाहिजे. तुम्हाला घट पाहिजे तर घट, थोडंसं पातळ पाहिजे असेल तर थोडं पातळ. बरोबर, ग्रेव्ही घट्ट असली की ते अजून छान लागतं. छान वाटते. आणि हे तर म्हणजे दिसतानाच एवढं छान दिसते की ते चवीला आपण शिळी भाकरी, गरम पोळी, भात कशाही सोबत खाऊ शकतो ना. खाऊ शकतो. क्या बात. उकळी आली की मग आपलं तयार. झालं तयार झालं. कारण आपल्याला हे अर्ध कच्चं ठेवायचं असतं. अर्ध कच्चंच ठेवायचं, पूर्ण शिजवायचं नाही हे. वा, इतकं खमंग आणि छान असेल ना, मला 100% खात्री. करी वांगे म्हणतोय ना आपण याला. हो हो. व्हेरी गुड. उकळी आली की करी वांगे तयार होत आहेत. आपण गॅस मोठा करूयात, म्हणजे पटकन उकळील आणि पटकन आपल्याला ते खाता